मनात आलं तसं आपल्याला गीतेतला महत्वाचा श्लोक चालू आहे ना, तर 2 तऱ्हेने मी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला. आज आणखी एका तऱ्हेने सांगतो, कारण गीतेमध्ये भक्तीचं इतकं महत्व वर्णन केलेलं आहे, त्याला ती अंग आहेतच. असं आहे, पहिलं जे सांगितलं आपल्याला तेव्हा भक्ती म्हणजे समर्थांची एक ओळी आहे, अभक्त नव्हे तो भक्त किंवा विभक्त नव्हे तो भक्त. हा फार सुंदर अर्थ आहे. खरं म्हणजे व्याख्या करताना नकारात्मक नसावी, नेगेटिव्ह डेफिनेशन ही काही डेफिनेशन नव्हे, पण काही गोष्टीमध्ये ते नाही हे सांगावं लागतं. तसं थोडंसं भक्तीचं आहे. ज्यांना अनुभव नाही त्यांना सांगताना भक्ती नाही काय हे सांगावं लागेल. म्हणून विभक्त नव्हे तो भक्त. जसं सत्य काय आहे हे माहिती नाही, आपल्याला अनुभव नाही, पण जे असत्य नाही ते सत्य असं सांगावं लागेल, त्याला वेळ लावून. तसं विभक्त नव्हे तो भक्त. तो कसा आहे? तो सर्वव्यापी आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. इतकंच नव्हे, खरं खरं जीवन असेल तर तो आहे. ते नाही म्हणजे भक्ती नाही. म्हणजे भक्तीमध्ये त्याच्याशिवाय काही नाहीच, म्हणजे मी सुद्धा नाही, हे पहिल्यांदा झालं. याला वेदांताची व्याख्या म्हणायची, मेटाफिजिकल डेफिनिशन. बरं, नंतर मागच्या रविवारी नैतिक दृष्ट्या म्हणजे कर्म तर करायलाच पाहिजे, भक्तीचं कर्म आहेच ना. किंबहुना कर्माला असं काहीतरी रूप द्यायचं की जे ईश्वराची पूजा होईल, कारण भक्ती ही उपासना आहे, त्याच्यामध्ये पूजा आहेच. म्हणून मागच्या रविवारी तुम्हाला थोडा डोक्याला त्रास झाला खरा, पण ते सांगावं लागलं. त्याचं मर्म काय आहे? आपण जे कर्म करतो ना, त्या कर्माचा प्राण असेल तर फळाची आशा आहे, मला ते मिळावं. अगदी आपण नामस्मरण करतो, यात सुद्धा तुम्हाला भेटावंसे आहेच की नाही. आणि पुढे असं आहे, भक्त काय म्हणतो, मला माहिती नाही, तुझ्याशिवाय मला चैन पडत नाही, एवढं खरं. मग मी साधन जे करतो ना त्याला फळ काय काय मिळतं. मग याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला की भाऊसाहेब काय म्हणायचे, त्यांचं 11 कोटी जप झाला बघा. 30-32 वर्ष पेन्शन घेतलं आणि काही नाही, चांगलंच लोकांशी बोलायचे, चालायचे, वेळ मिळाला की जप. 11 कोटी जप झाला. तेव्हा मी म्हणलं, भाऊसाहेब 11 कोटी जप झाला? ते म्हणले, मी जप काय देवाकरता करीत नाही, महाराजांची भेट झालीच आहे, त्यांना आवडतं म्हणून करतो. बघा, फळाची आशा नाही. नाही तर कुणी म्हणलं असता 13 कोटी होऊ द्या की नाही. जे म्हणाले ना, एकदा महाराज भेटला, आता काय मिळवायचं राहिलं म्हणाले. बघा, नैतिक शास्त्र आहे. नीतिशास्त्र काय आहे? हे मूल्यशास्त्र आहे, बरं का. याला हे नवीनच युरोपमध्ये 30-40 वर्ष झाली निघालेलं आहे. त्याला ऍक्सिओलॉजी असं म्हणतात. मागच्या रविवारीच मी सांगितलं, थोडं वर्ग शिकवल्यासारखं होत आहे, पण आपलं तुम्ही तरी केव्हा ऐकणार नाही. माझ्या तावडीत सापडलाच आहात, हे तू सांगून झाला आपला, बरं का. ऍक्सिओलॉजी म्हणजे जगामध्ये सर्व नीतिशास्त्रच असेल तर मूल्यशास्त्र आहे. याची किंमत काय? त्याची किंमत, चांगल्या वागण्याची किंमत काय, आपण चांगलं वागतो ना, याची किंमत काय. एक सहज सांगतो आपल्याला. चांगल्या माणसाची एक व्यथा आहे, चांगल्या म्हणजे नीतिमान माणसाची एक व्यथा आहे. ती व्यथा अशी आहे की मी चांगलं वागतोय, माझ्याशी दुसरं तसं वागत नाही, मग मी चांगलं वागावं का नाही. एकदा असं झालं, झालेली गोष्ट आहे. एक मामा आणि भाची होते, त्याचा भाचा. तर भाचा मामलेदार होता आणि हा क्लार्क होता, एका ऑफिस मध्ये क्लार्क होता. त्याने की नाही काहीतरी गडबड सडबड करून, मी शब्द वापरत नाही, घर बांधलं. त्याच्या समोर भाच्याचं घर, बरं का. आता प्रश्न असा की हा मामलेदार, पण त्याला काही घर बांधता आलं नाही.
नाही, मी आपलं लहानपणी ऐकत असे PWD हे खातं असे म्हणतात बा, कोणास ठेव. म्हणजे सरकारची घर बांधतात पण स्वतःचे घर होऊन जातात. कोणास ठेव का आपल्याला माहिती नाही. आपण काय अण्णा हजारे नव्हे, आपल्याला काही माहिती नाही. कोणास ठेव काय बरं का. सांगण्याचा हेतू काय, तो काय म्हणायचा, मी चांगला वागलो हे बरोबर झालं का चूक झालं. नाही बरोबर आहे की नाही. अहो तुम्ही चांगलं वागतात खरं, पण दुसरा जो चांगला वागत नसेल तर तुम्ही चांगलं वागण्याचा काय अर्थ आहे का. त्या चांगल्याची श्रद्धा राहत नाही मग चांगलेपणाची. म्हणून युरोपमध्ये एक अतिशय मोठा तत्वज्ञानी होऊन गेला, कांट म्हणून, इमॅन्युअल कांट म्हणून. त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रमाण याच्यावर सिद्ध केलंय. ते कसं ते 2 मिनिटात सांगतो आपल्याला. तो काय म्हणतो, चांगलं वागणं हे चांगल्या करता असलं पाहिजे. दुसरा काय म्हणतो हे नव्हे, मला त्याचं फळ काय मिळतं हे नव्हे, पण माणसाची शुद्ध बुद्धी असं सांगते की मी चांगलं जे कर्म करतो त्याचं चांगलं फळ मला मिळालं पाहिजे. किंबहुना ते सुखाचं झालं पाहिजे. व्हर्च्यू मस्ट लीड टू हॅपीनेस. हे इंग्लिश मध्ये आहे, आपल्याला इंग्लिश नकोच आहे बरं का. आणि सद्गुणी माणसाला नेहमी त्रास होतोच. सॉक्रेटिसच्या वेळेपासून वापरले काय, पांडवांचं नाही का, किती चांगले वागले आणि दुर्योधन कसा वागला बघा त्यांच्याशी. नाही म्हणजे जर चांगलं वागण्याने सुख मिळायचं असेल तर ते या जगात मिळत नाही, पण माणसाची बुद्धी सांगते की त्याला मिळालं पाहिजे. जर या जगात मिळालं नाही तर बुद्धीच्या व्यापाराला काही अर्थ राहणार नाही. म्हणून हे फळ कुठेतरी मिळत असलं पाहिजे, ते मेल्यानंतर मिळतं त्याचं म्हणणं. म्हणून मरणोत्तर अस्तित्व आहे, पोस्टमॉर्टम एक्झिस्टन्स आहे. पण तिथे सुद्धा हिशोब पाहिजे ना. तुम्ही जे चांगलं कर्म केलंय, वाईट कर्म केलंय त्याचा हिशोब पाहिजे. म्हणून तो हिशोब बरोबर ठेवण्याची जी शक्ती आहे तो ईश्वर. म्हणून चांगलं वागण्याला ईश्वराची श्रद्धा असेल तर चांगलं वागण्यावर भरोसा राहतो, नाही तर राहत नाही. बघा म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचे जे प्रमाण आहे त्याला हे नैतिक प्रमाण असं म्हणतात बरं का. सांगण्याचा हेतू काय, हा आपला मागच्या रविवारचा विषय झाला की कर्म मी करणार तेव्हा मला ते फळ पाहिजेच. मग परमार्थ कुठे येतो, बर फळ पाहिजे. एक आपण उदाहरण घेऊ. तुम्ही म्हणाले काय कटकटे हो तुमची, आम्हाला काय जवळ यायची नाही. आजचा जो विषय आहे तोच महत्वाचा आहे, मी येतोच त्यावर. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी एका परीक्षेला बसला. परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट परिणाम मिळायचा तर किती गोष्टीवर अवलंबून आहे. तुमच्या पेपर लिहिण्यावर, त्या मुलाच्या पेपर लिहिण्यावर, ते सुद्धा त्याच्या अभ्यासावर. बरं पेपर लिहिण्यामध्ये गुंतागुंत आहे थोडी, कॉपी नाही करायला पाहिजे हो. नाही तर काय मला सांगा, मागे पुढे विचारून केलं तर ते नसलं पाहिजे. पुढे पेपर 3-3 तास काय असतील ते लिहिले बरोबर. ते ती जी उत्तर आहेत ती लागू पाहिजेत, गैर लागू म्हणून चालणार नाही, नाही का. बर ते परीक्षकाकडे गेले पाहिजे, ते बरोबर परीक्षकाकडे गेले पाहिजे. नाही तर याचं त्याला त्याचं त्याला असं होतं कामाचं. बरं तो परीक्षक जेव्हा परीक्षाचे पेपर तपासतो त्याची वृत्ती शांत पाहिजे. बायकोची भांडण झालेलं असलं तर अहो मला अनुभव म्हणून सांगतो. घराचं कटकट झाली असली पेपर आनंद अक्षर चांगलं नसलं राग त्याच्यावर काढून उलटे मार्क देऊन टाकतो झाले. बरं ते गेले युनिव्हर्सिटीमध्ये, मार्क गेले तिथे बरोबर त्याची बेरीज झाली पाहिजे. नाही तर पुन्हा तपासायला देतात की नाही. आणि मग 5 कमी झाले 5 वाढले होतच. ते झालं सर, ते झाल्यानंतर छापून बरोबर आले पाहिजे. नंबर चुकीचा आला तर नाही का. हे सगळं जेव्हा बरोबर व्हावं तेव्हा हा पास होणार. पास होणं हे जे फळ आहे ते फळ कितीतरी गोष्टीवर अवलंबून आहे. मला सांगा, इतकंच नव्हे, समजा तुम्ही पेपरला 2-3 पेपर झाले आणि पुढच्या पेपरला गेलात आणि रात्री झोप आलेली नसली किंवा तुमचं पोट बिघडलेलं असलं, पेपर लिहिता येईल बरोबर. म्हणजे पेपर लिहून पास होण्याकरता अनेक गोष्टी अवश्य असतात.
याला न्यायशास्त्रामध्ये कारण सामग्री असं म्हणतात, आणि अलीकडच्या युरोपियन तत्वज्ञानात कंडिशन्स ऑफ दी रिझल्ट असं म्हणतात. कॉज अँड इफेक्ट, द कंडिशन्स, टोटॅलिटी ऑफ कंडिशन्स. माझा विद्यार्थी एखादा असेल तर सर ते तुम्ही पुन्हा सांगताय असं म्हणेल तो, बरं का. टोटॅलिटी ऑफ कंडिशन्स असेल तेव्हा तुम्हाला पाहिजे ते फळ मिळेल, होय ना. मग मला अमकं फळ मिळावं हा आग्रहात काय अर्थ आहे? मुद्दा तिथे आहे. म्हणून भक्तीमध्ये तुम्ही सगळी उपासना करीत असताना फळाचा आग्रह नसावा हे त्याचं प्राण आहे, त्याचं मर्म आहे. आणि आग्रह सोडला तर कर्माला अर्थच राहत नाही. काही मिळालं न मिळालं चालेल. डॉक्टरचं औषध घेत आहात तुम्ही, बरं झालं तरी बरोबर, नाही झालं तरी बरं चालेल. माणसाची सगळी जिद्द असेल तर त्या फळामध्ये अडकलेली आहे. आणि गीता तिथे प्रहार करते. आणि इतक्या गोष्टी सगळ्या आहेत की ज्या गोष्टी अनुकूल झाल्या तर तुला ते फळ मिळायचं. मग ते जर झालं तर माणसाला आग्रह राहणार नाही. म्हणून मागच्या रविवारचा विषय तिथे थोडक्यात सांगितलं मी आपल्याला आता, की कर्म पाहिजे पण कर्माचा फलाचा आग्रह नसावा. आणि हे कठीण आहे. तुम्ही मुलीकरता स्थळ पाहायला गेलात, सगळं पसंत आहे, आपका आहे, आग्रह नको, झालं लग्न झालं चालेल, प्रत्येक ठिकाणी आग्रह लागेल आणि तो सुटल्याशिवाय परमार्थ नाही. म्हणून मी नामस्मरण करीत असताना त्याचं अमकच फळ मिळावं नाही. मग कसं व्हावं? ते फळ आहे ते मला पाहिजे, पण माझ्या हातामध्ये ते नसल्यामुळे, माझ्या कर्तेपणाच्या कक्षेत ते येत नसल्यामुळे देणारा कुणीतरी आहे त्याची पाय धरायला पाहिजे. म्हणून गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताचा उल्लेख नसताना शंकराचार्याने कर्मयोग सांगताना फलदाता तो आहे ही भावना तिथे मुद्दाम घातलेली आहे. मला कळायचं नाही बघा, मी जेव्हा BA ला शिकत असते त्यावेळेला हे शंकराचार्याने घोडं कशाला आणलं ईश्वराच्या मध्ये? कर्म झालं नाही. कर्माच्या फलाची आशा तेव्हा सुटेल ज्या वेळेला कर्माचं फळ माझ्या हातात नाही, माझं करते पण खोटं आहे, तो करता आहे असं वाटेल त्यावेळेला ते येईल. हा मागच्या रविवारचा विषय झाला. आजचा आता थोडं शांतपणे ऐका, ऐकून ठेवा. हो काय आहे बघा, कर्म आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला काय उपासना इंद्रियांनी करतो आपण. इंद्रिय काय आहे? प्रत्येक इंद्रियाची शक्ती आहे. डोळ्याची शक्ती पाहणं, कानाची शक्ती ऐकणं, जिभेची शक्ती हे स्वाद घेणं आणि बोलणं, नाही का, शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे काही इंद्रिय नव्हे. आपण पाहतो ना डोळ्याची शक्ती कमी व्हायला लागली, कानाची शक्ती कमी व्हायला लागली, म्हणजे कान आहे तसेच आहे पण आत ऐकण्याची शक्ती कमी होते. म्हणजे कर्माचा प्राण असेल तर इंद्रियांची शक्ती हा प्राण आहे, होय ना. बर, ही शक्ती कुठून येते? ती शक्ती आतमध्ये मनामध्ये असते. उपनिषदात एक मंत्र आहे, माझं मन तिथे नव्हतं म्हणून मी ऐकलं नाही, माझे डोळे तिथे नव्हते म्हणून मी पाहिलं नाही. म्हणजे जेथे ती शक्ती आत इंद्रियाला मदत करते तेथे तुमचं काम करते. मग व्यवहार सगळा या शक्तीवर अवलंबून आहे. शक्य जितकं सोपं करून सांगतो आपल्याला. बर, ही शक्ती कशी आहे? ही स्थूल नाही. स्थूल शक्ती सगळी वीज रूप आहे, इलेक्ट्रिसिटी. सगळं दृश्याचा व्यवहार सगळा विजेवर चालतो. पण ही मनाची शक्ती आहे ती निराळी आहे. त्याला आपल्याकडे नवीन शब्द आहे ऊर्जा असं म्हणतात. शक्ती शब्द सोपा. सगळीकडे मनाची शक्ती काम करते. मनाच्या शक्तीचे धर्म काय? 3-4 धर्म आहेत ते आपण ध्यानात ठेवा. पहिलं अक्युम्युलेशन, साठवणं. अक्युम्युलेट म्हणजे साठवणं. आपण मनाची शक्ती साठवतो किंवा मनाची शक्ती साठली जाते. दुसरं असेल तर साठवलेली शक्ती रक्षण करणं, प्रिझर्वेशन. तुम्हाला वाटेल सरच काय डोकं फिरलंय काय आज काय? लक्षात ठेवा. म्हणजे मनाची शक्ती साठलेली जर सांभाळली नाही तर उपयोग काय आहे? प्रिझर्वेशन. तिसरी गोष्ट असेल मन हे कर्मशील आहे,
मग शांत नाही, मग ते काय करतं, ते डिस्चार्ज करतं. शक्ती जी आहे ती डिस्चार्ज. ॲक्युम्युलेशन, प्रिझर्वेशन, डिस्चार्ज. बरं आलं लक्षात ना. दुसरं, चौथं, 3 झाले. काय होतं पुष्कळ वेळेला, ही जी शक्ती आहे ना, आपण की नाही वाया घालवतो. उगीच वाया घालवतो. ते सांगतो काय काय करतो ते आपण वाया घालवायला. तुम्ही म्हणाल तुमचं निरूपण म्हणजे ते वाया घालवणंच आहे, तसं नाही. तेव्हा वाया घालवणं, बरं का. आणि शेवटी ब्लॉक करणं. ब्लॉक म्हणजे कुजवणं. जसं याचं डबक्याचं पाणी कुजून जातं, काही उपयोग नाही, तशी ती शक्ती वाया जाते. आणि 99% लोकांची शक्ती अध्यात्माच्या बाबतीत वाया जाते. काय बरं का. आता पहिलं घ्या, अॅक्युम्युलेशन म्हणजे काय. तर आपली जी इंद्रिय काम करतात, त्या इंद्रियांना जरुरीपेक्षा जास्त काम द्यायचं नाही. उदाहरण घ्या, तुम्हाला हे झालेलं आहे मोतीबिंदू एका डोळ्याला, एका डोळ्याने पाहता, तेव्हा तुम्ही जी मनाची शक्ती साठवलेली आहे, ती साठवलेली शक्ती उगीच वाचनात वाया घालवायची. काही लोकांना 4 वर्तमानपत्र वाचायची सवय असते बघा, हेही वाचा तेही वाचा. किंवा आपण टीव्ही पाहतो ना, मला तुमच्यातच घेतो म्हणजे बरं झालं आपलं. आपण टीव्ही पाहतो, त्या जाहिराती पाहण्यात तुम्हाला काही रस आहे का? खरं सांगा. तुम्ही काय ते यंत्र घेणार आहात 1000-2000 रुपयाचं, काय करणार? पण तुम्ही पाहता की नाही, ते निनाळे रंग ते किती शक्ती वाया जात असेल. प्रिझर्वेशन नाही ना, अॅक्युम्युलेशन नाही तर प्रिझर्वेशन कुठं आलंय. तेव्हा शक्ती आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला जरुरीपेक्षा उगीच वाया घालवतो तुझ्या. समजा तुम्ही वापरली, पण नुसती वापरून चालत नाही, काही ठिकाणी ती वापरावीच लागते. तुम्ही एक सूक्ष्म यंत्र पाहू लागलात, डिस्चार्ज होते त्याच्यामध्ये. त्या मोटरमध्ये बॅटरी डाऊन होते म्हणतात की नाही, तसं आहे. वापरली नाही तर ती कामाला येत नाही, मग ती शक्ती वाया जाते. पण त्यामध्ये गंमत अशी आहे, आपण जी शक्ती वाया घालवतो ती शक्ती विचारामध्ये आणि भावनेमध्ये अतिशय वाया घालवतो. तुम्ही माझं एवढं ऐका बुवा मनापासून, तर परमार्थ साधेल. फालतू विचार करायचे नाही. फालतू विचार म्हणजे कसे, एक उदाहरण सांगतो आपल्याला. आपलं लग्न झालं समजा आणि मूल बाळाचं होणार, दिवस राहिले बाईला. मग तिच्या लग्नाचे म्हणून 30 वर्षाची पॉलिसी घेतली, बरं का. म्हणजे तिला उपयोगी किंवा शिक्षणाची, ते आहे त्यांचे जे असतात घ्यायचे, बरं का. पण विचार करताना एकदा केली ना, ठेवून द्या. पण मग असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हे जे त्याच्यावर चालतात. किंवा अलीकडे ते इक्विटी बॉन्ड्स म्हणून जाहिराती येतात, 25 वर्षानंतर 2 लाख रुपये, आज काय 100 रुपये भरलेले. अरे 25 तू जगणार आहेस का? ते सरकार आहे का? पुन्हा ती बँक राहणार आहे का? पण किती सारखे विचार विचार विचार, नाही का. हे जे चालतं ना, हे शक्ती वाया घालवणार, उगीच फुकट शक्ती वाया घालवणार. त्याही पेक्षा भावनेची फार रागावणं. किती क्षुद्र गोष्टी करता आपण रागावतो, मला सांगा. आता मी उदाहरण कशाला सांगू, तुम्हीच मला अनेक उदाहरणं सांगाल मला, नाही का. एक समजा तुमचा साहेब तुमच्यावरती रागावला, काही बोलला तुम्हाला, रागावण्यापेक्षा सुद्धा टाकून बोलला. IAS ऑफिसर असतो, त्याला ती मस्ती असते, बरोबर आहे ना शब्द, नाही का. मी कुणीतरी आणि तुमच्यापेक्षा लहान असतो काम, पण काम केलेलं असतं नसतं, आणि ते बस असं करा तसं करा. आणि बोलल्यानंतर बाहेर येतात तुम्ही, झालं ना, गाडीतून बाहेर आलात ना, आल्यानंतर त्याच्यावरती तुमच्या ऑफिसमध्ये 10 लोकांशी डिस्कशन, हा असं आहे तो तसं आहे तो तसं आहे. अरे फुकट वाया शक्ती. त्याच्या तोंडावर बोलायचं असलं तर बोला, काय नाही का. तो काही धीर नसतो आपला. किती वाया जाते मला सांगा विचाराची शक्ती. याही पेक्षा भावनेची शक्ती फार वाया जाते. बरं, जी गोष्ट आवडत नाही ती घडली, किंवा तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी आहे, भडका उडाला, असं बोला तसं बोला, एक 15-20 मिनिटं ताण 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 केलं घरामध्ये, किती वाया जाते. तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून साधत नाही. आपल्याला लक्षात ठेवा, का साधत नाही मला, मी माझी शक्ती वाया घालवतो, बरं का.
किती वाया घालवतो, म्हणजे ज्याच्यामध्ये काही संबंध नाही. उदाहरण एक तुम्हाला सांगतो, ऐकण्यासारखं आहे फार. आता त्या पाकिस्तानमध्ये नवीन तो प्राईम मिनिस्टर आला ना, कोण आहे तो बरं का, त्यातून ते तिथल्या त्या लोकांच्या बाईचं काही धड नाही. एक ग्रस्त आले माझ्याकडे, आता पेपर पाहिले का? पाहिलं. म्हटलं काय हो, म्हटलं काय आपला शेजारचा देश काय अवस्था आहे म्हणले तिची. म्हणलं तुमचं कोणी आहे का तिथे? माझं कोणीच नाही म्हणले. अरे पण डोक्याला ताप का? अहो काय बोलूच जा रागाने असा तसा, काय म्हणलेस करायचं काय नाही. मी म्हणले तुमच्या देशात तुमचे प्राईम मिनिस्टर काय करतात ते बघा, तिकडे काय करायचं तेही जाऊ द्या, तुमचं साहेब काय करतात ते बघा, तेही जाऊ द्या, बायको घरात काय म्हणते ते बघा म्हणणार करायचंय का? किती वाया घालवतो मला सांगा. नाही, आणि शक्ती फार विलक्षण आहे. हे मास्तर कृष्णराव होते ना, मोठा गवई, यात शंका नाही बरं का. आवाजाची देणगी नाही त्यांना एवढंच, पण फार मोठा, आणि विद्या फार त्या माणसाजवळ, यात शंका नाही. तेव्हा त्यांची जेव्हा ते त्यांना गायला येई ना, शक्ती क्षीण झाली ना, तेव्हा ते गायला लागले. म्हणजे आधी ताण घ्यायचे, असं असं करायचं, म्हणजे ते पुढचे जे त्या तानेचे आहे ते हाताने दाखवायचे. तेव्हा त्यांना एकदा म्हटलं, ते या डहाणूला हे होते नाही, पालघरला एक ग्रस्त होते, त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन होतं, ते तिथे गात होते. तर ते झाल्यानंतर आपणच म्हणायला लागले, आता शक्ती राहिली नाही. म्हणले काय करायची बरं का, आतमध्ये सगळं आहे पण बाहेर येत नाही, कारण त्याला आवाज पाहिजे ना सगळं. तेव्हा मी काय म्हटलं, याचं कारण काय आहे? तेव्हा ते काय म्हणाले की जिथे जरूर नाही तिथे आम्ही गाऊन गेलो म्हणाले, म्हणून ही शक्ती खर्च झाली. बरं, माझ्या म्हणण्याचं हेतू लक्षात आला ना आपल्या, कशी शक्ती वाया जाते बघा, नाही का. म्हणजे ती शक्ती गेलेली काही पुन्हा येऊ शकत नाही. यंत्र आहे, ते यंत्र कमी झालं की त्याची शक्ती कमी होते. मग हे सगळं झाल्यानंतर ती ब्लॉक करायची म्हणजे काय, बुद्धिमत्ता आहे पण वापरायची नाही, त्याला जी लागणार ती सांगली, किंवा कला आहे ती कला अभ्यासायची नाही, म्हणजे ती शक्ती असून नसल्यासारखी होते. आणि माणसामध्ये स्वाभाविकतः परमार्थाची विलक्षण शक्ती त्याच्या अंगी आहे. ती शक्ती तो वापरीत नाही मरेपर्यंत, म्हणून आहार तसं जातो. एक मानसशास्त्रज्ञ मोठा होऊन गेला, तो काय म्हणतो, माणसाच्या अंगी जी शक्ती आहे त्यापैकी